कारल्यावरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख जळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी पराग पूर्व बाई गो वहिनी. बरे बा आता तुम्ही कधी जास्त गुळगुळ घालू नका. कोण मी? मग काय करू? म्हणजे तुम्ही लवकर बैठकीची तारीख ठरवा. आपली पप्पी PhD डॉक्टर आणि पोरगा कॉलेजात प्रोफेसर. गेल्या टायमाला नाही का बैठकीनंतर समोरच्या पार्टीकडूनच नकार आलता, तसं तरी व्हावं. नाहीतर एवढंच होऊ शकतं ग. काय करते मग? काय ना आप्पा, बोरं खाते, टीव्ही पाहते. आणि काय झालं तुम्ही एकदम दुपारच्या टायमाला घरी? तुमच्या दुकानात डबा नाही पोहोचला का? डबा पोहोचला मग डोकं दुखायला काय? नाही बरं नाही वाटत तुम्हाला? अगं मला एकदम बरं वाटतं. मला काय आई झालं नाही. तू बरी ना मग? मला काय धाड भरली आप्पा एकदम. आता असं एकदम मस्त जेवण केलंय. हा वहिनी लय छान बुरका केलता का मग. पोटभर जेवले. आता म्हणलं थोडासा आराम करा. निवांत आराम करते जरा. पांडुरंगा तुझेच रे. पांडुरंग आहेच ना, आणि तो बघतोच आहे सगळं. पुष्पे ते दीपकरावचा फोन आलता ग लीलाला. हा आलता का फोन? पुष्पे खरं खरं सांगून टाका. गेली गावभर बोंबा बोंब. त्याला यायला फोन करायची काय गरज होती? भांडून आली का? पुन्हा भांडून आली का ग माय? आप्पा मी नाही भांडून आले त्याला. तेच भांडत आहेत मला. यायला फोन करायची काय गरज होती त्याला? यायला फोन करून लावा करते ते. आणि तुम्ही किती बदनामी केली होती ना. अगं कोणी बदनामी करीत नाही तुझी. नाही कशाची? तुम्ही बी मला जा विचारायला आलात लगे. मला नाही सहन होत आप्पा. मी आता इथंच राहणार आहे. माझ्या बापाचं घर आहे ना, मग मी इथंच राहणार आहे. सांगून होते तुम्हाला. तुम्हाला तिकडे वरबाईची नटाची तयारी झाली वाटतं. मग वरमाने काय नटू नाही काय? अहो एकुलतं एक पोरग आहे आपलं. आणि एवढा एकच तर चान्स आहे मला मिरवायला. आणि हे बघा
ही माझी साडी, ह्या बांगड्या, आणि हे आपलं ठेवणीतलं मंगळसूत्र, आणि ह्यो मोती हार, हे सगळं उद्याच्या बैठकीसाठी. आणि हे तर काहीच नाही, अजून माझी साखरपुड्याची आणि लग्नाची खरेदी बाकी आहे. बाकी आहे का अजून? आणि मग अहो, उद्याच्या बैठकीपासून तर थेट लग्नापर्यंत कसं कसं कुठं कुठं मिरवायचं ना, सगळं ठरून ठेवलं यावर महिनी. बरं केलं. आणि वरमाईला दाखवायचा कार्यक्रम नाहीये. तुम्ही गप्प बसाव. अगं तूच एवढी नटून बसल्यावर त्या नवरदेवाकडे कोण बघणार? त्याची नका काळजी करू तुम्ही. पोरगो राजकुमार आहे माझं, कुठं बी उभं केलं ना असं उठून दिसन. त्याच्यासाठी फक्त राजकुमारी आणा. होणार होणार, सगळ्याच्या इच्छा पुऱ्या होणार. आणि त्या पुऱ्या करता करता या बँक मॅनेजरच्या नाकी 9 येणार आहेत. तुमचं तिरकं तारकं बोलणं झालं असेल ना, तर पाहुण्याला फोन लावा आणि उद्याच्या बैठकीचा टाइम घ्या. हा, त्यांना फोन लावायला पाहिजे नाही का? मग पण मला एक सांग, बघायला कोण कोण जायचंय? कोण कोण म्हणजे आपण सगळे जाऊ ना, सांग मग. काय लग्नाची वरात न्यायची काय तिथं आपल्याला? म्हणे सगळे जाऊ. एवढे जण जाऊन काय करायचंय? अगं पोरगी बघायचा कार्यक्रम आहे. एवढे जण कशाला? लग्न ठरल्यावर जाऊ सगळे जण. पहा बाई, तुम्हाला जसं बरं वाटेल ना तसं करा. हा, मग ठरलंय माझं. हे बघ, मुन्या, चारू, तू आणि मी, आपण एवढे जाऊ. अहो सासूबाई आणि सोनल. अगं अक्काला आता एवढी दगदग झेपणार आहे का? हा, ते बी खरंच आहे म्हणा. आणि सोनी कशी माहिती ना तुला? आणि का आपले सुनील भाऊजी, दीपा आणि जामवंत अण्णा, अहो त्याचा तर मान आहे ना. हा, जामून अन्नाचा मान आहे, पण ते तिथं आल्यावर मानेन नसतं. एवढंच करतील. आणि सुनीलला नेलं असतं बरं का. हा, पण सुनीलला न्यायचं म्हणजे दीपा येणार, दीपा बरोबर ती रेवा येणार, आणि मग आणि त्या दोघी तिथं घरभर काय धिंगाणा घालतील. ते खरंय म्हणा. पण का आपल्या चारू वंशाला तुम्ही घेणार आहे ना? हा, मग प्रकाशरावला बी सांगा. हाय का? आता त्यांना कशाला? कशाला म्हणजे? अहो ते आले होते ना दुपारी, मुन्याला बोलत होते म्हणे कोण कोण जाणार आहे पोरगी पाहायला, आम्हाला नेणार आहे का नाही, आम्ही बी जावंही म्हणे या घरचे. हायच का त्यांची बी इच्छा? मग ठीक आहे, नेऊ त्यांना बी बरोबर. मग नाही तर जावय माणूस रोसून बसायचा. कुणाचं काय आणि कुणाचं काय, त्या मुन्याच्या लग्नापर्यंत ना काय काय बघावं लागणार आहे कुणाच ठाऊक. ओ मॅनेजर साहेब, आलो आलो. ए, चहा बाहेरच घेऊन ये. हा, काय म्हणता यार बुने? काय नाही, मुन्याचं काय लग्न जमात चाललं वाटतं, पोरगे बघायला चाललेत. हो, आमची ही म्हटली मला, हा उद्या जाणार आहे ना. माधवराव बोराडे म्हणजे ते आपले कापडवालेच नाव, हा, त्यांचीच नाव आहे ना? हो त्यांचीच ना. अहो माधवराव, मग एकदम पक्क करून टाका. अहो याच्या एवढे असल्यापासून पाहतोय त्या पोरीला. आता बिन बापाची लेक आहे, पण पोरगी एकदम गुणवान आहे. आपल्या मुन्यासाठी आहे ना एकदम परफेक्ट आहे बघा. तुमची एवढी ओळख कस काय? नाही म्हणजे तुमच्या नात्यात वगैरे काय? अहो नात्यातच म्हणा की. अहो आमचे चंद्रकांत साहेब आहेत ना, त्यांची ही पुतणी. काय सांगता? हो, अहो आमची कंपनी म्हणजे शशिकांत कन्स्ट्रक्शनची जी आहे ना, ती तिच्या चुलतीचीच कंपनी आहे. बर 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 बर. हो, पुरीच्या स्वर्गवासी बापाचंच नाव दिलंय हो आमच्या चंद्रकांत शेटनी. घ्या चहा. अगं ऐकलं का? ऐकून राहिलं ना. म्हणजे आपल्या पूर्वाच्या वडिलांच्या नावावरच कंपनी यांची. आताच आपल्या म्हणले, अजून व्हायची आपली ती. होईल ना. अरे पुढे चहा घेताय काय? नाही नको, इकडे या. माधवराव, तुम्हाला सांगतो, ही बोराडे फॅमिली म्हणजे ना एकदम घरंदाज फॅमिली आहे. जमीन जुमला, पैसा अडका, चिकारे. पुरीचा भाऊ आणि आजा कापड बाजारात दुकान चालवते. हो का? एक चुलते आहेत ना, त्यांची मेडिकलची डीलरशिप आहे बघा. आणि मधले चुलते म्हणजे आमचे चंद्रकांत शेठ, ते तर काय पुण्याला बिल्डरच आहेत. हा, हा. नगरला प्लॉटिंगचा धंदा तर मोठाच आहे ना त्यांचा, आणि त्यांचंच तर अकाउंटिंग करतो ना मी इथं. हो का? माधवराव, पण माणसं जरी धंद्यातली असली ना तरी पण सरळ आणि प्रामाणिक येत एकदम. आता त्यांच्या घरची पोरगी आपल्या घरची सून होणार म्हणजे सोने पे सुहागात ना. अहो म्हणून तर मधुबाईंनी स्थळ मुन्यासाठी सुचवलं ना. मधुबाईंनी सुचवलं, मग? मग एकदम पक्कच करून टाका बघा. आता आमच्या साहेबांची पुतणी तुमच्या घरची सून होणार, याच्यापेक्षा काय योगायोग पाहिजे. बघा बघा माधवराव, याला म्हणतात दुनिया गोल आहे. काय आहे? गोल गोल. आपण तर एकदम खुश आहे.
दोन्ही बाजूची बुंदी खाणार आहे आपण हा? आता पोरगी पसंत करून या आणि पेढा खायला घालायला मात्र विसरू नका. पेढेच काय जेवायला बोलवतो. एकदा पोरगी पाहायचा कार्यक्रम तर उरकू द्या. बघून या मी येतो. हो या. तू अरे घाबरले ना मी. तू इथं काय करू राहिला? कानात हेडफोन्स घालून बसला. ऐकू कसं येईल? अगं ऐकू येणे म्हणूनच तर घातलंय. इथं का लपून बसलाय? खाली सगळे शोधू राहिले तुला. मम्मी आता चिडल. लपून नाही बसलो, मी बसलोय. बर बाबा, चुकलं माझं. इथं का बरं बसलाय? टेन्शन आले. टेन्शन? कयाचं टेन्शन? अच्छा, ते मम्मीचं होय. हो. अरे ते असंच असतं. मोठी माणसं भांडतात आणि पुन्हा एकत्र येतात. आपण नाही लक्ष द्यायचं. आपण मस्त खा प्यायचं, मजा करायची. मनात काही ठेवायचं नाही. बोलून टाकायचं सगळं. कळलं? बोलू का? बोल की. मला सांग, मम्मीला पप्पाशी एवढंच भांडायचं होतं तर लग्नच काय बरं केलं तुम्ही? अरे आता ते मला कसं माहिती? असतील त्याची काही कारण. पप्पी ते हा आता तूही लग्न करणार ना? हा तुला तुझ्या लग्नाचे कारण माहितीत का? नाही म्हणजे सांगायचं नसेल तर सांगू नको, पण माहितीच नसतील तर माहित करून घ्या प्लीज. नाही तर मला इथे उगाच अडचण होईल म्हणून. तुला कयाची अडचण? आता तू लग्न करून माघारी येणार आणि सोबत तुझं लेकरू पण येणार. मला इथे थोडी अडचण होईल ना. काय यार गट्टे, पार पाठपोट एक केले. हे गट्टे, तुला माहिती का पुण्याला 2 व्हीलरचा एक्सचेंज मेळावा चालू आहे. हो, तुझी गाडी नी आणि फुकून टाक एकदाची आणि नवीन घे. आता तरी चिंदी चोरपणा कमी कर. म्हणजे काय म्हणजे काय यायला मित्र भेटलेत मला. एक तू आणि दुसरा तो परे. दोघांचाही जीव आहे ना जुन्यातच अडकलेला. हा, तुझा इच्छात आणि त्याचा तिच्यात. यार गट्टे, काय नाव आहे रे तिचं? अनुष्का. बर, आता तू नाव विसरायला लागला. त्या दिवशी तुला इंग्लिश मधून फाडफाड करीत होता. उभा कॉलला तिने तुला. ए गट्टे, जास्त कल्ला विल्ला बोलायचं नाही. एका झापडीत कानफाड फोडीन, कळलं का? काका, नमस्कार काका. कसे आहात? अजून झोपले नाहीत? जागेच? अरे अधोक्षज, तू इकडे कसा? काही नाही काका, इकडनं चाललो होतो. म्हणलं पराग घरी आहे की नाही बघावं. अच्छा, नमस्कार करतो. अरे सारखा पाया नको पडत जाऊ रे. सवयच लागून गेली काका, काय करणार. माळकरी आई बापाचे संस्कार आणि तुमच्या सारख्यांचे आशीर्वाद. आमचे आशीर्वाद तर आहेतच रे बाबा. गट्टमवर, अरे या अधोक्षज सारखा पोरगा अख्ख्या नगर मध्ये नाही सापडायचा बा तुला. तून मुन्याने याला कुठून शोधून काढलाय कोणाला माहिती. हा बोलत का नाही काही? बोल ना गट्टमवर. तो असाच गप्प असतो काका, मुग गिळून मावा खाल्ल्यासारखा. हा तो काय?
नाही नाही काका, मी असं मावा खाणाऱ्या पोरांबरोबर राहिलोच नसतो. नाही खात नाही अजिबात. मी तुला इथं काय अडून ठेवलंय? ते मुन्ने आहे वर त्याच्या खोलीत. जा आणि जातं तेवढं गेट लावून जा. हो हो काका. हा नका रे गट्ट मोर असं मावा खात जाऊ, चव जाती रे माझी. रस्सा वाढ. नवरीचे फोटो बघायला चारू होत्या, लग्नाची बोलणी करायला तिचा नवरा. मग आम्ही कोण आहे? आय कोण आम्ही? भाऊ किला मान नाही द्यायचं होय त्यांना? अरे मध्यस्थी कोण करणार? तर शेजारची अरबुणे. आता शेजारच्यांसमोर पण आमची लायकी नाही. रस्सा वाढ. बरं झालं बर का तुम्ही तुमच्या बापाला बंगल्यावर नेऊन ठेवले, नाही तर घराच्या वाटणीत सुद्धा जावायला घेतलं असतं. लग्नात भाऊ किला मान द्यायचं असतं म्हणाव. प्रकाश रावांसारखं आम्ही पण बसून बसायचं का आता? आता वाढणार रस्सा. आता साधं बघा. हा मी फक्त म्हणलं पक्षाकडनं जन्मशताब्दी करू गुरुजींची, तर म्हणतायत का हो? म्हणतायत का हो? बघू करू बघू नंतर बोलू, करू बघू ना नंतर बोलू. नंतर सांगतो. जेवला का ग मुन्या? हा जेवला ना ग. आगे तिकडे गच्चीत ड्रम मध्येच बसून होता. जेव तू पण जेव. हंसा, अहो काय झालं? जेवा ना. मला का उठसूट इकडे येऊन राहायला आवडतं का वहिनी? पण काय करावं, कुठवर जा सहन करावं माणसानं. आता आपलाच माणूस आपल्याशी प्रामाणिक नाही तर कोणाला काय बोलावं? आपलाच माणूस बाहेर जाऊन शेण खाते. आणि सगळ्या पुढे असं वागतंय की जस काय पंढरीचा इट्टल आहे जणू. आता तर मुन्या लहान होता म्हणून मी जास्त बोलली नाही, पण परवा रात्री लेट घरी आले तर मी आपलं सहज विचारलं की उशीर काऊन झाला बाबा, तर तातावून टक्कन उठून गेले वहिनी. तर मुन्या का लहान आहे का काय त्याला काही कळत नाही. एवढे मोठे लेकरं पुढे असं वागाव का बरं? वंस शांत बसा बरं तुम्ही. आता बसून शांत बसलेलं वहिनी, म्हणूनच माजला ह्यो हलकट मेला. हाव मुडदा बसला त्याचा कोपऱ्यात. वंस अहो मला असं बोलायचं नसतं वहिनी, पण काय करा बोलायला लागत आहे. तिच्याच घरी जाऊन राह ना म्हणा, मग काय गरज आहे? हाव असं काय येडेवानी बोलू राहिला तुम्ही? हा शांत बसा. पप्पे पाणी दे ग त्यांना. हा शांत व्हा. घे. पप्पे माझ्याबद्दल काय विचार करीत असशील ग? उद्या पप्पीला पाहायला पाहुणे यायचे आणि मी माझ्या मोडक्या संसाराचं घरानं वाजू राहिले. पप्पीच्या लग्नामुळे किती आनंदी वातावरण आहे माहेर घरात, पण मी मिठासारखी येऊन पडले ग. हाव वंस अहो शांत बसा बरं तुम्ही. हा असं का विचार करू राहिले? हा पप्पीला थोडीच असं काही वाटणार आहे? किती प्रेम आहे तिचं तुमच्यावर, आहे की नाही? हा शांत बाप, असा विचार नका करू. वहिनी, अरे वा, जेवण उरायलं का?
काय झालं पुष्पे? कांदा खाऊ राहिली का? नाही पप्पे, ते काकाच्या खोलीतले पडदे धुतलेत, काकूला पाहिजे असतील. जा बरं दे जा. राहू दे ना, तू कशाला उडते जेवायचं? बस बस. पडदा टाकायचा आहे का? पडदा टाकतो ना मी. द्या म्हणजे मी घेतो ना पडदे. हा माणसं पाणी प्या जरा. हा पाणी प्या म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. काय असं वाईट विचार करायची नाही गरज. काय चांगलं होईल सगळं. पाणी प्या. नको. जेवण करा ना तुम्ही. हा कशी ग आई तू? अशी कशी जेवण ती? हा काय भाजी केली तू आई? तिला नसन आवडत ना डाळ मेथी. डाळ मेथी नाही आवडत तुम्हाला व्हायचं? हा दुसरी करू का भाजी? आवडते. पण उद्या ना हिरव्या मिरच्या टाकून करा. करते. तू मिरची बाजूला काढून खा. जेव पप्पे तू पण. लय भूक लागली होती का पप्पे? जेव ना मग, सावकाश जेव. खा ना तुम्ही, काय